पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अवघे काही दिवसच उरले आहे आणि त्यात आपण आहे आत्ता प्रभाग क्रमांक 17मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहे त्या आहे हेमलताताई निलेश मगर, अशोक धाकू कांबळे, संगीता दत्तात्रय तुपे तसेच आनंद अण्णा अलंकुंटे हे चारही उमेदवार या ठिकाणून अधिकृत उमेदवार म्हणून प्रचार करते आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे जे उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला आहेत. आपण जाणून घेऊया की नेमका प्रचार कसा काय सुरू आहे. काय सांगाल? खूप छान सुरू आहे. हेमताईंना साथ आहे सगळ्यांची, 4 घड्याळ. काय विकासाचे मुद्दे या ठिकाणी आहेत? खूप विकासांचे मुद्दे आहेत. मेन म्हणजे पाणी पाहिजे लोकांना आणि रस्त्यांची कामं. नक्कीच काय सांगाल जे हेमलताताईकडनं आपण या ठिकाणी प्रचार करता आहे तर मतदारांना काय आव्हान करणार आहे? खूप छान आहे. हेमलताताई खूप हे करतात नाही का. आणि त्यांनी रस्ते पण खूप व्यवस्थित केलेले आहेत आणि सध्या जो कचराचा इश्यू आहे तो सॉर्ट आऊट करण्यासाठी त्या सगळ्यात पुढे उभ्या आहेत आणि त्यांनी बरीच इथल्या गरीब लोकांसाठी तर खूप कामं केलेली आहेत. त्यामुळं आम्हाला काहीही न बोलता सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि काहीही न सांगता सगळेजण स्वतःहून प्रचाराला इथे येत आहेत. नक्कीच मतदारच एक उमेदवार बनून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. काय सांगाल ताई? येस, डेफिनेटली. तुम्ही आत्ता जो शब्द म्हणाले की आम्ही सगळे स्वतःला उमेदवार समजते, कारण इथं प्रत्येक जी बाई आहे ती स्वतःला हेमा निलेश मगर समजते. कारण वहिनींचा स्वभाव जो आहे तो लहानांपासून थोरांपर्यंत वहिनी आमच्या प्रत्येकाला सामावून घेतात. मगरपट्टा सिटीमध्ये वहिनींनी जी आता कोरोनामध्ये जी कामं केली होती प्रत्येकाला वॅक्सिनेशनची, त्याच्या बाबतीत खूप चांगला आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. जे 90 वर्षाचे जे लोक होते, जे लोक कोरोनामध्ये उभे राहायला तयार नव्हते बाहेर, बरेचसे नगरसेवक असतील किंवा समाजसेवक असतील जे कोरोनामध्ये घाबरून घरात बसत होते, पण स्वतः हे निलेश मगर आणि हेमलताताई स्वतः दोघेही उभे राहत होते आणि वॅक्सिनेशनची ज्या लोकांना जे 90 वर्षाचे आहेत, 80 वर्षाचे आहेत, ज्यांना पॉसिबल होत नव्हतं, त्यांना गाड्या स्वतः आमच्या घरच्या गाड्या देऊन आम्ही त्यांना गाड्यांमध्ये बसून वॅक्सिनेशनचं सगळं सोयीसुविधा पुरवलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, महिलांचे प्रश्नसुद्धा वहिनींच्या डोक्यामध्ये खूप आहेत. आमच्याकडे ज्या महिला आहेत बऱ्याचशा वॉर्डमध्ये, त्यांचं कमला नेहरू जे आपलं ह्याचं गव्हर्मेंटचं हॉस्पिटल आहे तिथं वहिनींनी बऱ्याच जणांच्या डिलिव्हरीज केलेल्या आहेत. ज्या गरीब महिला आहेत त्यांच्या, आणि इतरही बऱ्याच जणांचे ऑपरेशन्स हे ते त्याच्यासाठी सुद्धा वहिनींनी बऱ्याच जणांना मदत केलेली आहे. परत तुम्हाला सांगते, आमच्या इथं रस्ते, लाईट, पाणी ह्याची सुद्धा सुविधा वहिनींनी खूप सुंदर पद्धतीने केलेली आहे. म्हणूनच वहिनींना प्रत्येक ठिकाणी इतक्यात जास्त आणि चांगल्या प्रकारात साथ मिळती आहे आणि सगळ्यांच्या मनात हेमा निलेश मगर बसलेली आहे. नक्कीच. म्हणजे आज मतदार हा जेव्हा उमेदवार होतो तर विकास आणि विजय ह्या दोन्ही गोष्टी सातत्याने घडत आहे. काय सांगाल तुम्ही? हेमलता खूप छान उमेदवार आहे आणि तिने खूप कामं केलेली आहेत. खूप सगळ्यांना सांभाळून घेणे, सगळे करणे खूप छान म्हणजे, आणि येणार तर हेमाच आहे. प्रभाग क्रमांक 17मध्ये राष्ट्रवादी सध्या झंझावत आहे. यांचा प्रचार दौरा खूप मोठ्या प्रमाणात स्वतः मतदार करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. काय विकासाची भूमिका राहिली आता? विकास तर आपण नक्कीच करू आणि इथून मागेही केलेला आहे आणि राष्ट्रवादी आपल्या हडपसरमध्ये नेहमीच पुढं राहिलेला आहे. तर त्याचा खूप मोठा सहयोग आहे राष्ट्रवादीचा. आणि हेमावहिनींविषयी सांगायचं झालं तर छोट्यापासून मोठ्यांपर्यंत त्या सगळ्यांच्या लाडक्या आहेत. सगळ्यांना त्या खूप आवडतात. त्या आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत, पण आम्हाला कधी जाणून देत नाहीत की तुम्ही लहान आहे. त्या नेहमी लहान राहतात आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीत पुढे मान देतात आणि आम्हालाच नाही सगळ्यांनाच देतात. बस त्यांच्याबद्दल एवढं सांगेल. आणि 4 घड्याळाला वोट करा, त्यांना निवडून द्या. जिथे जिथे घड्याळ दिसेल तिथे मतदान करा. नक्कीच. मतदारांना काय आव्हान कराल ताई? मतदारांना आव्हान करू आम्ही 2017 ते 2025पर्यंत आमच्या प्रभागामध्ये कामं झालेली आहेत. यात अजूनही सुधारणा होतील. त्यासाठी सर्वांनी 4 घड्याळाला 4ही मतदारांना बहुसंख्येने निवडून आणावं. हेच. नक्कीच. 4ही ज्या घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रभाग 17मधनं उभे आहे, त्यांनी काही न बघता आधीही विकासातच
त्यांनी समाजसेवेतच आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. आणखी पुढेही विकासाची भूमिका त्यांच्या मनात राहणार आहे. सातत्याने जेव्हा मतदार स्वतः एक उमेदवार बनून या प्रभागामध्ये प्रचार करताना दिसते आहे, म्हणजेच त्यांचा विजय हा मात्र निश्चित दिसतो आहे. या ठिकाणी विरोधकांची भूमिका कुठेही काम करणार नाही, हे चित्र आपल्याला प्रभाग 17मध्ये पाहायला मिळते आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, प्रभाग 17, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.